आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 1 सप्टेंबर 2024. विषय: ख्रिस्त येशू. सोनेरी मजकूर. योहान: परंतु मी जीवन देण्यासाठी आलो, असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. ख्रिस्त येशू. उत्तरदायी वाचन. मलाखी. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, पहा, मी माझा दूत पाठवित आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करेल. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभू त्याच्या मंदिरात येईल. तुम्हाला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे. तो खरोखरीच येत आहे. त्यावेळेची तयारी कोणीही करू शकत नाही. तो येताच कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल. तो लेवीच्या लोकांना स्वच्छ करेल. विस्तवात चांदी ज्याप्रमाणे शुद्ध केली जाते, तसा तो त्यांना शुद्ध करेल. तो त्यांना चांदी सोन्याप्रमाणे शुद्ध करेल. मग ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील आणि सर्व गोष्टी योग्य रीतीने करतील. मग यरुशलेम व यहुदा यांच्याकडून परमेश्वर भेटी स्वीकारील. हे सर्व अगदी पूर्वीसारखे असेल, प्राचीन काळासारखेच हे असेल. मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही. तुम्ही याकोबची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही. पण माझ्या अनुयायांवर चांगुलपणा उगवत्या सूर्याप्रमाणे चमकेल. सूर्याच्या किरणांप्रमाणे त्यातून बरे होण्याची शक्ती मिळेल. धडा उपदेश. बायबलपासून. अनुवाद. तो तुमच्यासाठी संदेश त्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. जखर्या. सियोन, आनंदोत्सव कर. यरुशलेमवासियांनो, आनंदाने जल्लोष करा. पहा, तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. योहान. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. मग तो नासरेथला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा माझवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदिवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला.
सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी लोण्यास सुरुवात केली. तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले. लूक. नंतर असे झाले की येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला, रडू नकोस. नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबले. तेव्हा येशू म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. ते सर्व भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले. ते म्हणाले, आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे. आणि म्हणाले, देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे. मार्क. दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बात दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, लोकांच्या समोर उभा राहा. नंतर तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे? परंतु ते गप्प राहिले. येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतेमुळे तो फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर. त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. नंतर परुषी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदियांबरोबर येशूविरुद्ध कट करू लागले. योहान. परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला, माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करेतो. मी एकटा काहीच करू शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही, परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो. मी माझ्या पित्यापासून आलो आहे, मी त्याच्या वतीने बोलतो, परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारित नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. तुम्हाला एकमेकांकडून स्तुती करवून घ्यायला आवडते, परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? मी पित्यासमोर उभा राहून तुम्हाला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमचे चुकते असे मोशेस तुम्हाला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हाला आशा आहे. जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल, कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. योहान. मग येशू म्हणाला, मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन. मी स्वर्गातून खाली आलो ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही. देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये, परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छा आहे. पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याला हवे.
प्रेषितांची कृत्ये. म्हणून तुम्ही तुमची हृदये व जीवने बदलली पाहिजेत. देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. मग प्रभू तुम्हाला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने रिव्रस्त म्हणून निवडले. मोशे म्हणाला, प्रभू तुमचा देव तुम्हाला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या मधूनच देईल. तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हाला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले, तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हाला परावृत करण्याकडून. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. येशूच्या मिशनने भविष्यवाणीची पुष्टी केली आणि प्राचीन काळातील तथाकथित चमत्कारांना दैवी शक्तीचे नैसर्गिक प्रात्यक्षिक म्हणून स्पष्ट केले, जे समजले नाही. येशूच्या कार्यांनी मशीहापदावर त्याचा दावा स्थापित केला. जॉनच्या चौकशीला उत्तर देताना, ज्याला यायचे आहे तो तूच आहेस, येशूने होकारार्थी उत्तर दिले. त्याच्या शिकवणीचा संदर्भ न देता त्याच्या कृतींचे वर्णन केले. बरे करण्याच्या दैवी शक्तीचे हे प्रदर्शन या प्रश्नाचे पूर्ण उत्तर देईल असा विश्वास आहे. म्हणून त्याचे उत्तर, जा आणि जॉनला त्या गोष्टी पुन्हा दाखवा ज्या तुम्ही ऐकता आणि पाहता. आंधळ्यांना दृष्टी मिळते आणि लंगडे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात आणि बहिरे ऐकतात. मेलेले उठवले जातात आणि गरिबांना त्यांना सुवार्ता सांगितली आणि जो कोणी माझ्यामध्ये नाराज होणार नाही तो धन्य आहे. या शब्दात सांगायचे तर, दैवी मनातून येणारे असे प्रभाव, ईश्वराचे ऐक्य सिद्ध करतात. जे सर्व सामंजस्य बाहेर आणणारे दैवी तत्व सिद्ध करतात. हे नाकारू नये अशा कोणालाही त्यांनी आपले आशीर्वाद दिले. येशू एकदा त्याच्या धड्यांबद्दल म्हणाला, माझी शिकवण माझी नाही, परंतु ज्याने मला पाठवले त्याचा आहे. जर कोणी त्याच्या इच्छेनुसार वागेल तर त्याला शिकवण कळेल. मग ती देवाची असो किंवा मी स्वतःबद्दल बोलतो. योहान सकाळचे 7:16 17. आमच्या गुरुने आजारी लोकांना बरे केले, ख्रिश्चन उपचारांचा सराव केला आणि त्याच्या दैवी तत्वाची सामान्यता त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवली. परंतु रोग बरे करण्याचे आणि प्रतिबंध करण्याच्या या तत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कोणताही निश्चित नियम सोडला नाही. हा नियम ख्रिश्चन विज्ञानात शोधायचा राहिला. शुद्ध स्नेह हे चांगुलपणाचे रूप घेते. परंतु केवळ विज्ञानच चांगुलपणाचे दैवी तत्व प्रकट करते आणि त्याचे नियम प्रदर्शित करते. आपण येशूला पूजत असताना आणि त्याने नश्वरांसाठी जे केले त्याबद्दल हृदय कृतज्ञतेने ओसंडून वाहते. वैभवाच्या सिंहासनापर्यंत त्याच्या प्रेमळ मार्गावर एकटाच आपल्यासाठी मार्ग शोधत असताना शब्द दुःखाने. तरीही येशूने आपल्याला एका वैयक्तिक अनुभवाला सोडले नाही. जर आपण त्याच्या आज्ञांचे प्रामाणिकपणे पालन केले तर, आणि सर्वांनी त्याच्या प्रेमाच्या प्रदर्शनाच्या प्रमाणात की प्रयत्नांचा प्याला प्यायला आहे, जोपर्यंत सर्व दैवी प्रेमाद्वारे मुक्त होत नाहीत. ख्रिस्त हा आत्मा होता जो येशूने त्याच्या स्वतःच्या विधानांमध्ये सूचित केला आहे. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. मी आणि माझे वडील एक आहोत. हा ख्रिस्त किंवा मनुष्य येशूचे देवत्व, त्याचा दैवी स्वभाव होता, ज्याने त्याला सजीव केले. दैवी सत्य, जीवन आणि प्रेम यांनी येशूला पाप, आजार आणि मृत्यू यावर अधिकार दिला. त्याचे ध्येय होते खगोलीय अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे. देव काय आहे आणि तो मनुष्यासाठी काय करतो हे सिद्ध करणे.
आमच्या गुरुने केवळ सिद्धांत किंवा विश्वास शिकवला नाही. हे सर्व वास्तविक अस्तित्वाचे दैवी तत्व होते जे त्यांनी शिकवले आणि आचरणात आणले. त्यांचा ख्रिश्चन धर्माचा पुरावा हा धर्म आणि उपासनेचा कोणताही प्रकार किंवा प्रणाली नव्हता, तर ख्रिश्चन विज्ञान, जीवन आणि प्रेम यांच्यातील सुसंवाद निर्माण करणारा होता. आपला स्वर्गीय पिता, दैवी प्रेम, अशी मागणी करतो की सर्व माणसांनी आपला स्वामी आणि त्याच्या प्रेषितांच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आणि केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाची उपासना करू नये. हे खेदजनक आहे की दैवी सेवा या वाक्यांशाचा अर्थ दैनंदिन कर्मांऐवजी सार्वजनिक पूजा असा होतो. ख्रिश्चन धर्माचे स्वरूप शांततापूर्ण आणि आशीर्वादित आहे. परंतु राज्यात प्रवेश करण्यासाठी आशेचा नांगर वस्तूच्या पडद्यापलीकडे त्या शेकिनामध्ये टाकला पाहिजे ज्यामध्ये येशू आपल्यासमोर गेला आहे. आणि भौतिकाच्या पलीकडे ही प्रगती नीतिमानांच्या आनंद आणि विजयांद्वारे तसेच त्यांच्या दुःख आणि क्लेशांमधून आली पाहिजे. आपल्या सद्गुरूंप्रमाणे आपण भौतिक भावनेतून आत्मिक अस्तित्वात जावे. आमच्या आज्ञाधारकपणाची मागणी करणारा कोण आहे? जो पवित्र शास्त्राच्या भाषेत स्वर्गातील सैन्यात आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्याच्या इच्छेनुसार करतो, आणि कोणीही त्याचा हात रोखू शकत नाही किंवा त्याला म्हणू शकत नाही, तू काय करतोस? सत्य, जीवन आणि प्रेम या माणसासाठी एकमेव वैध आणि शाश्वत मागण्या आहेत आणि ते आध्यात्मिक कायदे देणारे आहेत, दैवी नियमांद्वारे आज्ञाधारकतेची अंमलबजावणी करतात. येशूचे अनुयायी म्हणवून घेणारे त्याच्या सर्व मार्गांनी त्याचे अनुकरण करायला आणि त्याच्या पराक्रमी कृत्यांचे अनुकरण करायला केव्हा शिकतील? हे शक्य आहे. होय, हे प्रत्येक मुलाचे, पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे. काही प्रमाणात सत्य आणि जीवन, आरोग्य आणि पवित्रतेच्या प्रदर्शनाद्वारे मास्टरचे उदाहरण अनुसरण करणे. खऱ्या आनंदासाठी मनुष्याने त्याच्या तत्वाशी, दैवी प्रेमाशी एकरूप होणे आवश्यक आहे. पुत्राने पित्याच्या अनुषंगाने ख्रिस्ताच्या अनुरूप असले पाहिजे. दैवी विज्ञानानुसार मनुष्य त्याच्या मनाच्या रूपात परिपूर्ण आहे असण्याचे सत्य माणसाला सुसंवादी आणि अमर बनवते, तर चूक नश्वर आणि विसंगत असते. दैवी विज्ञानाची बोटे दाखवतात की आपला मास्टर कसा मार्गक्रमण करतो आणि ख्रिश्चनांना केवळ व्यवसायाऐवजी त्याने दिलेला पुरावा आवश्यक आहे. आपण जगापासून आध्यात्मिक अज्ञान लपवू शकतो, परंतु आपण अज्ञान किंवा ढोंगीपणाद्वारे विज्ञान आणि आध्यात्मिक चांगल्याच्या प्रदर्शनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. परंतु संदेष्टे आणि प्रेषितांच्या प्राचीन प्रात्यक्षिकांची पुष्टी करण्यासाठी आणि पुनरावृत्ती करण्यासाठी तेच मन, जे ख्रिस्त येशूमध्ये देखील होते, नेहमी विज्ञानाच्या पत्रासह असणे आवश्यक आहे. स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्त आपल्याला हा मार्ग दाखवतो. चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब याखेरीज दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे, जीवनाबद्दल दुसरे कोणतेही भान नसणे, आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे. ख्रिश्चन विज्ञान हे दाखवून देते की सुवार्तेच्या शिकवणीप्रमाणे अंतःकरणातील शुद्ध लोकांशिवाय कोणीही देवाला पाहू शकत नाही. त्याच्या शुद्धतेच्या प्रमाणात मनुष्य परिपूर्ण आहे. आणि परिपूर्णता हा खगोली अस्तित्वाचा क्रम आहे जो ख्रिस्तामध्ये जीवनाचा आध्यात्मिक आदर्श दर्शवितो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू.
रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.